निष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मानणार शृंगावरी नामे सज्जन तो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विसरे जो या जना उंडली. या दशकामधला आजचा आपला तिसरा समास असा आहे की जो नावाने आपल्याला फार असा जवळचा वाटतो, पण सखोल विचार केला तर समर्थाला काही विशेष गोष्ट या सगळ्यातून सांगायचे. जसं आपण कवित्व निरूपण पाहिलं की कवी कसा असावा, तर कवीच्या कविता ह्यासुद्धा परमार्थाकडे नेणाऱ्या असाव्यात श्रोत्याला. जसं आपण उदाहरण घेतलं होतं कुसुमाग्रजांचं की बर्फाचे तट पेटून उठले सदर शिवाचे कोसळले, ही कविता करण्यासाठी त्यांना काही सीमेवर जाऊन बघावं लागलं नाही युद्ध कसं चाललं आहे. घरात बसूनसुद्धा ती कल्पना करून हाच कवी असतो की जो असं कल्पनेने आपल्यापर्यंत गोष्ट आणू शकतो. म्हणून कवीची भूमिका काय, कवीचं महत्त्व काय, श्रोत्यांना परमार्थाकडे नेण्यासाठी कवित्वाचा प्रतिभाशक्तीचा उपयोग कसा होतो, हा विचार आपण तेव्हा केला होता. मागच्या वेळेला आपण कीर्तन लक्षणाचा विचार केला. त्याही वेळेला पाहिलं की नुसतं कीर्तनकार कसा असावा, कीर्तनकाराने विषय कसा मांडावा, कीर्तनकार कसा नसावा, याचा एवढ्यापुरता विचार करून भागणार नाही. तर कीर्तनकारांनी श्रोत्यांना परमार्थाकडे वळवलं का, अशा प्रकारचा विचार समर्थाने आपल्याला करायला सांगितला. आज पुन्हा हरिकथा निरूपण असा विषय आहे. म्हटलं तर कीर्तनच, याही समासामध्ये कीर्तनाचा उल्लेख येणारच आहे. पूर्वीच्या काळी हरिकथा म्हणजे जरी पूर्वी मंदिरामध्ये पुराणं सांगितली जायची. आपल्याला पण आठवत असेल की आपल्या लहानपणी आपली आजी ओच्यामध्ये मुठभर तांदूळ घेऊन पुराणाला जाऊन बसायच्या आणि मग काहीतरी हरिविजय वगैरे असा ग्रंथ पुराणी बुवानी लावलेला असायचा. चतुर्मासामध्ये रोज देवळामध्ये एक तासभर जायचं. त्याच्यातल्या गमती म्हणून आपण म्हटलं पुराणात बायका मातीच करत असत वगैरे वगैरे. त्याच्यात काही जाण्याचं आपल्याला आज जरुरी नाही आहे, पण अशा प्रकारच्या काही गोष्टी समाजामध्ये उपयोगी पडतात. लोकांना या क्षेत्राकडे भक्ती मार्गाकडे वळवायला, परमार्थ मार्गाकडे वळवायला या अशा पुराणांच्या निरूपणाच्या कीर्तनाच्या याचा उपयोग होतो. या अर्थाने आपल्याला हरिकथा निरूपण असा शब्द वापरला असता तरी कथा करणं, कीर्तन करणं किंवा प्रवचन करणं याचा उपयोग समर्थ आपल्याला सांगणार आहे. साधारणपणे आम्हा सामान्य मंडळींचं असं असतं की आपल्याला आपल्या बुद्धीला स्थळ काळाचं महत्त्व कळतं. आत्ता जसं आपण विषय चालला होता की तिथे जाऊन भागवत ऐकणं, ते तिथे जाऊन म्हणजे काय, तर त्या स्थळाचं काही एक महात्म्य आहे. आम्ही अयोध्येला जाऊन कथा ऐकली रामायणाची असं आपण म्हणतो, तर त्या स्थळाचं महत्त्व आपल्याला पटतं, आपल्या बुद्धीला ती गोष्ट पटते. काळाचं महत्त्व आपल्याला पटतं की आजच्या काळामध्ये आणि जणू की ना त्यांनी अगदी अयोध्येमध्ये तसं सगळं उभं केलं. किंवा आम्ही कुरुक्षेत्राला गेलो ना, तो रथ बघितला की असं वाटतं की आत्ता अगदी तो अर्जुन ऐकतोय आणि भगवंत गीता सांगतोय. अशा प्रकारचं स्थळ काळाची गोष्ट आपल्याला कळते. त्यामुळे आणि हे असं बुद्धीला आपल्या पटतं, स्थळ काळामुळे बुद्धीला पटतं. तिसरी एक गोष्ट असते, ती तिसरी गोष्ट जरा महत्त्वाची आहे की जसं स्थळ आणि काळ आपल्याला कळतो तसं कार्य आणि कारण पण आपल्याला कळतं. आता थोडंसं आपण समजून घ्यायचं. हां, एखाद्या झाडाचं बी, ह्या बी हे जे काही आहे त्या बी हे कारण आहे. त्या बीमुळे वृक्ष तयार होतो. वृक्ष हे त्याचं कार्य आहे. बीचं वृक्ष हे कार्य आहे. कारण संबंध म्हणजे काय, तर बीज आपण रुजवतो तर त्यामुळे तयार होतं आणि त्यामुळे हे कार्य तयार होतं, वृक्ष तयार होतं. बरोबर आहे, हे आपल्याला कळतं. आता हीच गोष्ट आपण भगवंताला लावून बघायची. ही जी सगळी सृष्टी निर्माण केली आहे ती भगवंतानी निर्माण केली आहे. म्हणजे भगवंत सृष्टी निर्माण करणारा तो कारण आहे आणि सृष्टी दिसते कार्य आहे, त्याचं त्यांनी निर्माण केलं आहे. अगदी सहज कळणारी गोष्ट आहे. कारण आणि कार्याचा संबंध काय आहे, तर भगवंतानी सृष्टी निर्माण केली. पण फरक असा आहे की जेव्हा बीजापासून वृक्ष तयार होतो, तो तयार झाला वृक्ष की बी संपलेलं असतं. तसं भगवंतानी सृष्टी निर्माण केली पण भगवंत संपला नाही आहे, तो आहेच आहे. आणि तो जो आहेच आहे हे कळण्यासाठी या निरूपणकाराची, कीर्तनकाराची जरुरी आहे. हे परमार्थ साधनेमध्ये लोकांना सांगायचं आहे की आपण असू नसू,
तरी देखील ईश्वर आहेच आहे. या ईश्वराने हे सगळं निर्माण केलेलं आहे, त्याच्यामध्ये पण ईश्वर आहे आणि तो स्वतः जो आहे तो संपणारा नाही आहे. बी संपेल, वृक्ष तयार झाला की बी राहणार नाही, पण तसं परमेश्वराच्या ईश्वराच्या बाबतीत नाही. हे एकदा असं आपण लक्षात घेतलं की विश्वाचं मूळ कारण ईश्वर आहे. ह्या सृष्टी निर्मितीचं मूळ कारण ईश्वर आणि ते कायमचं असतं. काल आमच्या गीतेमध्ये हा विषय झाला होता आणि त्याला एक शब्द वापरला होता, सनातन. आपल्याला नूतन शब्द कळतो, जे जे नवीन आहे त्याला नूतन म्हणतो. पुरातन शब्द आपल्याला कळतो, जे जुनं झालेलं आहे त्याला आपण पुरातन म्हणतो. सनातनमध्ये नवीन पण नाही आहे आणि जुनं पण नाही आहे, ते आहेच आहे. म्हणून हिंदू धर्माला सनातन हिंदू धर्म असं म्हटलं जातं, कारण तो आहेच आहे. तो निर्माण झाला, तो नाही आहे असं असूच शकत नाही. म्हणून त्याला सनातन म्हटलं की तो आहेच आहे. तसा ईश्वर आहेच आहे. तो आहे, नव्हता किंवा दिसणार आहे, असणार आहे असं नाही. सृष्टी निर्माण त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने, ब्रह्माने निर्माण केलं, विष्णूने संभाळ केला, शिवानी परत त्याचा नाश केला, पुन्हा हे सगळं निर्माण झालं. सृष्टी निर्मिती होते, ऱ्हास होतो, निर्मिती होते, ऱ्हास होतो. हे सगळं चक्र सगळ्या पद्धतीने चालू असतं. पण तो जो करणारा आहे तो आहेच आहे. हे आपण एकदा ठरवलं तर ते समजण्यासाठी एक निरनिराळ्या प्रकारच्या उपासनेची गरज असते. आपल्याला उपासना म्हटल्याला असं कोणीतरी ध्यानधारणा करतो, कोणी नाम घेतो, कोणाला भगवंताची रोजची अगदी नित्याने पूजा षोडशोपचारे करण्यामध्ये छान वाटतं, कोणाला मंदिरात जाऊन करायला छान वाटतं, कोणाला घरातच बरं वाटतं, कोणाला ग्रंथ वाचायला बरं वाटतं. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे तो त्याची उपासना करतो. पण ईश्वराला समजण्यासाठी दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे दृश्य जगामध्ये पण तो आहे, त्याच्यात बघायचं, आणि दिसणारा ईश्वर आहे तो दृश्य जगात दिसतो, बरोबर आहे. पण न दिसणारा ईश्वर आहे त्याला पण आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यासाठी सगुणाची उपासना आणि निर्गुणाची उपासना अशा दोन्ही प्रकारच्या उपासना सांगितल्या जातात. ज्याला जे पटतं, ज्याला जे आवडतं ते त्यांनी करावं. एखादा जो निर्गुण निराकार परमेश्वराचा विचार करणारा असेल तो तुमची आमची जी रोजची पूजा आहे ती बघून राहील, काय याचा उपयोग आहे का असं म्हणेल. दुसरा एखादा असेल, माझ्या नंदेकडे मी गेले होते, तिचे देव होते बाळकृष्ण देवी वगैरे, फार लखलखीत चकचकीत. तर मी म्हटलं अगो छान चकचकीत आहे गो, कशाने घासते तू एवढे? नाही म्हणाले, मी पॉलिश करून आणले. मग मला जरा असं धस्स झालं. म्हटलं पॉलिश करून आणले म्हणजे काय केलं? आता त्याला ते केमिकल असणार, ते उकळवले असणार, काय काय काय. मला काही म्हटलं हिंमत होत नाही बाबा. आता त्या देवामध्ये आपण कृष्णाचं रूप बघतो आहे पितळाचा किंवा चांदीचा एवढासा तो कृष्ण, म्हटलं तर धातूच आहे. अशा निर्गुण निराकार रूपाली जर पाहायचं झालं तर पितळाचं भांडं काय आणि पितळाचा बाळकृष्ण काय. वजनाचा विचार केला तर लक्षात येईल आपल्याला की ते भांड्याचंच वजन जास्ती आहे, याचं काही नाही. म्हणजे मोल करायचं झालं तर भांड्याचं जास्ती होईल, याचं होणार नाही आहे पैशाच्या मोलाचा विचार केला तर असं सगळं आहे. पण त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण कृष्ण पाहतो आहे तोपर्यंत आपल्याला ते असं केमिकलमध्ये उकळवणं हे मनाला पटणारी गोष्ट नाही. राहू दे म्हटलं, आपलं काय जे चिंचणी मिंचणी निघताना बस झालं, तेवढंच आपण करू. तर हे कुणी आपल्याला हसेल असा विचार जेव्हा आपण सांगू त्यावेळेस सगुण उपासना करणाऱ्याचं बरोबर का निर्गुण निराकार परमेश्वराचं चिंतन करणाऱ्याचं बरोबर, ह्याच्यात काही आपण फार शिरायची आवश्यकता नाही. दोनही उपासना चांगल्याच आहेत. कुठल्या मर्यादेपर्यंत भावलेला कुठे काय नेमकं पटतं तसं माणसाने करावं, त्याला काही हरकत नाही. पण दोन प्रकारची उपासना असते. त्याचा कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी आपल्या श्रोत्यांना परमात्म्याकडे नेण्यासाठी उपयोग करावा. ज्याचा जसा भाव असेल तशी उपासना तो करेल, बरोबर आहे. निर्गुणाची उपासना करणाऱ्यांजवळ वैराग्य असावं लागतं, विवेक असावा लागतो. आमच्या मेलबर्नचा वर्ग असतो तर मी गमतीनं सांगते सगळ्याला की त्या पण अगदी असं कान देऊन सगळं ऐकतात तर तासभर, काही चुकीचं नाही आहे. तरुण मंडळी असतात, त्यांच्या सगळ्या एकंदर दिवसभराच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या चाललेल्या असतात. त्यामुळे तो जो काही तासभर ते अगदी कान देऊन ऐकतात. आणि मग सगळं झालं की विचार मावशी झाला ना आपला वर्ग नीट सगळा. मग मी आपलं प्रामाणिकपणे हो छान, काही नाही म्हणजे तुमची साडी खूप छान आहे ते सांगायचं होतं. कारण हे दृश्य जगातलं हे आम्ही थांबवूच शकत नाही.
आमच्या मनामध्ये याच सगळ्या गोष्टी आहेत. चुकीच्या आहेत का? तर चुकीच्या नाही आहेत, परंतु तासभर कसं तरी त्या मनाला आम्ही वळवलेलं असतं परमार्थाच्या बाजूला. ते धावत असतं मन पुन्हा प्रपंचातल्या किंवा पुन्हा दृश्य जगातल्या गोष्टींकडे जाण्यासाठी. आता त्याला काय करावं? हळूहळू धीरे धीरे वैराग्य येईल. निर्गुण निराकार उपासना करणाऱ्याला ते वैराग्य असतंच असतं, त्याचं लक्ष नसतं. आपण ज्या संत साधूंची वर्णनं करतो ना, की त्यांना कचऱ्याच्या तिथे उभं राहून शीतं खाल्ली त्याचं त्यांना काहीच वाटलं नाही. तुम्हा आम्हाला दृश्य जगामधल्या गोष्टी कळतात ना, तुम्हा आम्हाला हे सगळं वाटतं की हे काय अशा उष्टापत्रावरती शीतं का महाराज खात आहेत, तुम्हा आम्हाला वाटतं, कारण आम्ही दृश्य जगातल्या गोष्टीत अडकलेलो आहोत. त्यांना नाही आहे त्याचं भान. ते निर्गुण निराकार असणाऱ्या वैराग्य संपन्न असणाऱ्या संतांना यातला काहीच भाव नसतो. अशा प्रकारचा विचार केला की मग आपल्याला कळतं. आम्ही निर्गुणाची उपासना चांगलीच आहे, प्रश्नच नाही, पण तिथे विवेक हवा, तिथे वैराग्य हवं. सगळ्या प्रकारच्या वासना संपायला हव्यात. रागलोभ वगैरे जाऊ देच, पण सगळ्या वासना पूर्णपणानं क्षीण व्हायला हव्यात. तर ह्या निर्गुण निराकाराची उपासना करता येते. देहबुद्धी क्षीण व्हायला हवी. मग अशा आपला विषय चालला होता ना, की आपल्याला तीच जागा लागते, तिथेच बसावंसं वाटतं, तिथे बसलं तरच आपलं लक्ष लागतं. असं जे काही आपलं 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 असतं ना, ते काही चुकीचा अशातला भाग नाही आहे, पण ते असतं याचाच अर्थ असा आहे की आम्ही आमच्या देहाचा विचार जास्त करतो. सगळीकडे ईश्वर आहे असं एकदा आपल्याला निर्गुण निराकार वागणाऱ्याला वाटलं की सगळीकडे ईश्वर आहे, मग काय प्रश्न आहे? असं वाटायला गेलं की मग हे नाही वाटणार. जोपर्यंत आपल्याला असं वाटतं आहे की मी काहीतरी वेगळी आहे, माझा देह काहीतरी वेगळा आहे, तोपर्यंत. आणि मग सगुण उपासना करण्याला जमणारच नाही का? परमेश्वर प्राप्ती होणारच नाही का? तर तसं पण नाही आहे. हे व्हायला हवं गोष्ट खरी आहे, पण हे सर्वसामान्याला जमणारं नाही. निर्गुण निराकार उपासना सामान्याला जमणारी नाही आहे. आणि म्हणून कीर्तनकाराने, निरूपणकाराने सगुण उपासना करणाऱ्याला सुद्धा कसा परमेश्वर प्राप्त होईल ते पण अगदी जरूर सांगावं. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की निर्गुण निराकार उपासना करण्याचा ज्ञानयोग आहे, ज्ञानमार्ग आहे, पण सगुण उपासना करणाऱ्याचा भक्तिमार्ग आहे. त्याला ते छान वाटतं, त्याला बरं वाटतं, तो रमून जातो त्यामध्ये. त्यामुळे भले देहबुद्धी जरी क्षीण लगेच होणार नसली तरीसुद्धा सगुण उपासना करणाऱ्याला सुद्धा भगवंत प्राप्त होतो, असं या निरूपणकारांनी, प्रवचनकारांनी, कीर्तनकारांनी श्रोत्यांना सांगितलं पाहिजे. श्रोते परमार्थाकडे वळवले पाहिजेत. सामान्य भक्ताची जी देहबुद्धी आहे ती स्वाभाविक आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण गमतीला म्हणतो, आमच्या शेजारी एक वकील राहायचे, ओक वकील, आणि छान पूजा बिजा करायचे, अगदी घंटाचा आवाज यायचा. आमची घरं अशी लागलेली असायची कोकणामध्ये, त्यामुळे त्यांचे देवघर आणि आमच्या देवघराची खिडकी फक्त मध्याने एक बोळकांड, त्या सगळा आवाज सगळं ऐकायला येतात एकमेकांच्या घरातले. त्यामुळे ते अगं भाजी कसली केली आहेस? आता काय जरूर आहे का? पूजा करतोयस ना, एकीकडे घंटा वाजवतोय, सगळं चाललं आहे. पण आमचा दादा चेष्टा करायचा, रघुदादाची पूजा झाली, आता भाजी कसली केली विचारतोय. तर सगुण पूजा करणारे हे असं काही नाही की ते भक्त कमी प्रतीचं आहे, पण ह्या दृश्य जगातल्या गोष्टींमध्ये ते अडकलेले असतात, त्याच्यात त्यांना आनंद मिळतो. तर चुकीचा असतो असं नाही, अगदी भाव त्यांचा निर्मळ असतो. त्यांचं पूजेत लक्षच नाही आहे, एक आपलं करायचं म्हणून काम म्हणून ते पूजा करतायत असं पण काही मानायचं कारण नाही आहे. पण दृश्य जगापासून बाजूला होण्या इतकी अजून मनाची तयारी त्यांची झालेली नाही आहे. देहबुद्धी व्हावी तशी, क्षीण व्हायला हवी तशी त्यांची झालेली नसते, वासना कमी झालेली नसते, सगळं हवं असतं. म्हणजे मग त्याला खूप मार्ग वेगवेगळे असतात. उपास करणारा माणूस म्हणतो की हो का, काल गुरुवार झाला, प्रदोष झाला, उद्या अमकं आहे, रांगेनी माझे उपास आहेत म्हणून कौतुक करतो. दुसरा म्हणतो भगवंताने कुठे उपास करायला सांगितलं आहे, आपल्या देहाला त्रास होऊन उपास करायची काही गरज नाही. असे सगळे मार्ग आपल्याला दिसतात की मग याचं बरोबर का याचं बरोबर, अशी गडबड होईल आपली. तर ती गडबड करायचं कारण नाही आहे. या सगळ्यामधून आपली वासना काही कमी होते का, देहबुद्धी काही कमी होते का, असं जर आपण आपल्या मनाला विचार, एखादा पदार्थ समोर दिसला तर नाही उपास काय उद्या करू, असं होत आहे का काय, असं झालं तर मग गडबड आहे. तर मग असं वाटतं की नाही, मग ह्या उपासाला काही अर्थ नाही. समोर पदार्थ दिसला की माझा आज नाही उपास, मी रात्री करीन, मग आत्ता जेवते, असं का म्हणून. पण त्याची दुसरी बाजू पण अशी आहे की सकाळी सगळी मंडळी आहेत तर आपला अट्टहास कशा ठेवायचा, बाजू दोन्ही असतात. लगेच आपण दुसरी बाजू म्हणतो एवढा कशाला अट्टहास हवा आहे, पुन्हा यांच्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं की त्याच्या सोडायला, काहीतरी एवढी खिचडी तरी ढवळायला हवी की नाही, सगळ्या आता एवढा पदार्थ केले आहेत आणि यांच्याकडे उपास असं बोलतील. मग काय करायचं माणसाने?
हा जो काही गुरुत्वबद्ध ज्याला आपण म्हणतो तो काढायचा असतो. त्याच्यात फरक एवढाच की मी खिचडी खाते आहे का मी पुलाव खाते, हा भावच असायचं कारण नाही आहे. मग काम झालं आपलं. मी खिचडी खाल्ली काय किंवा मी पुलाव खाल्ला काय, काहीच फरक पडत नाही मला. सगळं दोन्ही एकाच यांनी जर खाणार असेल तर त्याला उपास असला काय आणि नसला काय. ही जेव्हा मनाची तयारी होईल त्यावेळेला आपल्याला कळेल की सगुण उपासना आणि निर्गुण उपासना असा काही फरक करायचं कारण नाही. जसं वातावरण, जशी जशी भोवतालची परिस्थिती असेल आणि सुखावह सगळ्यांना काय होईल त्याप्रमाणे आपण निर्णय घेतो. फक्त बदल किंवा फरक इथे असला पाहिजे की आपली वासना अडकते की काय. वासनेपोटी आपण बदल करतो आहे का सोय म्हणून आपण बदल करतो आहे ते आपण आपल्या मनाने ठरवायचं आणि तो निर्णय घ्यायचा. असं जे असतं त्या सामान्य मंडळी आपण असा विचार करायचा. आणि समर्थपत्र या समासातून आपल्याला दाखवून देत आहेत की आपलं जो कुठे याच्यात गडबड होत असली तर आपला मार्ग कसा असायला हवा, एवढाच त्यातला फरक. दुसरं देहबुद्धीत असणारा जो साधक असतो, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे साधक जे असतो ते नाही म्हटलं तरी घरदार, कुटुंब, पैसा, सत्ता या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये रमणारे असतो. स्वाभाविक आहे. म्हणजे आपण मान्यच करूया की आपल्याला अचानकपणानं समजा काही दुखणं आलं, खोकणं आलं, काही अपघात झाला, काही झाला तर इमिजिएट आपल्याला भगवंत आठवणार नाही अशातला भाग नाही, आठवेल. पण आधी आपल्याला आठवेल की ते काय ते FD आधी हे करायला हवं, ते बँकेत पैसा चटकन लागेल आपल्याला, ते काय करायचं. मग आपल्याला पैसा, शेजार पाजार, आपले नातेवाईक, आपले कुटुंब, फोन कोणाला करू असंच होईल. तर सामान्यपणानं ही गोष्ट आहेच. सामान्य माणूस असाच अडकलेला असतो. आता प्रश्न असा आहे की आपल्याला हे सगळं ईश्वराशी जोडायचं आहे. तर हे सगळं संतांना नव्हतं का, संतांना प्रश्न नव्हते का, संतांना अडचणी नव्हत्या का, मग तेव्हा ते काय करू आहे त्यांचं ईश्वराशी जोडलेलं असायचं. मग आपल्याला कळतो की तो धावत धावत जाऊन मी जाऊ का वारीला असं विठ्ठलाला विचारतो. आता विठ्ठलाला काय विचारायचं आहे, जायचं तर झालं वारीला, तो काय सांगणार आहे असं सामान्य तुम्ही आम्ही म्हणू. पण त्याला माहिती आहे की त्याची परवानगी असली तरच मी जाणार आहे. असा जो विषय असतो तो परमार्थाकडे लावण्यासाठी उपयोग असतो. आणि असा मनाशी आपण विचार करत राहिलं की आपल्याला हे दोन्ही मार्ग कसे आहेत ते कळतात आणि त्याप्रमाणे वागता येतं. कीर्तन आणि हे साधतं. कीर्तनकाराच्या सांगण्याने, हरिकथेच्या ऐकण्याने श्रोत्यांमध्ये हा बदल होतो. ईश्वराच्या खरं तर त्या हरिकथेमध्ये किंवा कीर्तनामध्ये ते काय सांगत असतात तर ईश्वराचं गुणकीर्तन असतं. ते ईश्वराचे गुण सांगायचं, ईश्वराच्या लीला सांगायच्या, ईश्वराचं म्हणजे एका अर्थाने ईश्वराबद्दलचा आपल्या अंतःकरणातला भाव वाढावा असंच गायन त्या कीर्तनकाराचं किंवा हरिकथा निरूपणकाराचं असतं. आणि ते असल्यामुळे श्रोता ईश्वराच्या प्रेमात अधिक कसा गुंतेल एवढीच त्याची इच्छा असते. पण त्या प्रेमात गुंतल्यानंतर या बाकीच्या सगळ्या गोष्टी कमी कमी झाल्या पाहिजे. इकडे होतं तासभर आम्ही जेव्हा हरिकीर्तन ऐकतो किंवा भागवत सप्ताहाला गेलो, 8 दिवस आम्ही तिथेच राहिलो ना, अगदी आम्ही तल्लीन झालो. पण रोज रात्री फोन करायची रांग लागते. आता अलीकडे आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत, त्या आता रांग नाही. पण पूर्वी असं व्हायचं की ते बूथ असायचं तिथे रात्री रांग. आता का बरं तुला घराची आठवण होती आहे, आली आता इकडे तू 8 दिवस राहा ना. शिवथरगडीमध्ये आम्ही जातो तर मी महाड सोडलं की सगळ्याला सांगते आता फोन बंद, आता रेंज नाही तिथे, काय करायचं तर आत्ता फोन करून घ्या घरी, आता येईपर्यंत फोन नाही. म्हणजे जरी मी त्या क्षेत्राच्या ठिकाणी आहे, ईश्वराकडे मन लागावं यासाठी हा सगळा माझा विचार चाललेला आहे, तरीसुद्धा ते संपलं, पान बंद केलं पुस्तकाचं की आठवण आमची घरची सभा होते. आता खरं काही रोज फोन करून काय मोठं विचारायचं आहे, जेवलात का, खाल्लात का, झोपलात का, कोण आलं होतं, काय प्रश्न काय असतात असे. पण तरी आम्हाला ते लागतं. हे जोपर्यंत कमी कमी होत नाही तोपर्यंत इथे तुमचं वाढलं आहे असं होत नाही. इथे असतं पण मग पुन्हा तिथेच राहतं, हे पण इथेच, हे पण इथे. हे वाढलं तर हे कमी झालं पाहिजे ना. ही हरिकथा निरूपणाला, कीर्तनकाराला हे जमलं पाहिजे की श्रोत्यांची परमार्थ साधना वाढेल आणि देहबुद्धी कमी होईल. त्यांची ही जी काही सत्ता, पैसा, घरदार, नातेवाईक यांच्यावर असणारं अपरिमित प्रेम कमी झालं पाहिजे. कोणी येणार नाही आहे. सगळ्यांची मर्यादा ठरलेली आपल्याबरोबर येईपर्यंतची. पुढे पुढे कोणी आपल्याबरोबर नाही. आपण आलो एकटे, जायचो एकटे. पण आपला भाव मात्र असा असतो की यांच्याशिवाय माझं काही चालतच नाही, चाललं पाहिजे. तर मग खऱ्या अर्थाने परमार्थ साधना होईल. म्हणून ते आपल्याला सांगतात निर्गुण ईश्वर जो आहे तो पण दिव्य असतं. सगुण ईश्वर जो आहे तोही म्हटलं तर खरं म्हणजे भक्तवत्सल आहे असं म्हणूया.
दोन्ही शाश्वतच आहे, नित्यच आहे. कुठलीही उपासना करा, कुठल्याही उपासनेला फक्त हा बदल आपल्याला होतो आहे का, हा बदल होत असेल तर आपली उपासना बरोबर चाललेली आहे. नाहीतर मात्र आपल्याला सगळं पूजेमध्ये त्या ईश्वराबद्दलचं प्रेम असतं, ईश्वराशी नातं जोडलेलं असतं. आपण नवविधा भक्तीमध्ये पाहिलं होतं की ती जी काही अर्जुनाची आणि कृष्णाची मैत्री आहे, तशी भगवंताची मैत्री ज्याची जमली आहे त्याला भगवंत खिशात. की काय ती जनाबाई कुठल्या शाळेत शिकायला गेली नव्हती, पण त्या विठ्या काळ्या म्हणू शकते त्याला. केवढी तिची भगवंतावरती भक्ती आहे की तो खिशातच आहे तिच्या, की तिने सांगितलं की त्यांनी करायचंच. अशा प्रकारचं प्रेम लावणं म्हणजे अशा प्रकारचं नातं भगवंताशी निर्माण करणं भक्तवत्सल आहे. भगवंताला पण हे सगळं असं आवडतं, म्हणून तर तो शेला काय विसरतो, काय 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 गोष्टी करून येतो. त्याचं कारण हेच आहे की त्याचंही या भक्तांवरती निर्मळ प्रेम असतं. असा प्रेमसंबंध निर्माण करावा म्हणजे मग सगुण उपासना पण चांगलीच आहे. मी नेहमी वर्णन करते, मला सांगितल्याशिवाय आवडते. आमच्या शिवथरखडीमध्ये काही वर्ष ओंकाराजी म्हणून पूजेला होत्या. काय त्या बाईची सगुण भक्ती होती की त्या समर्थांची रामाची पूजा ती करायची ना, की काचेच्या बाहेरून आपण बघत राहावी, इतकी सुंदर पूजा त्या करायच्या. आणि ती पूजा करताना त्या म्हणजे समोर तो बालराम आहे आणि त्या रामाला आपण नटवतो आहे, जणू काही एखाद्या घरातल्या आपल्या नातवाला आपण नटवतो आहे, नातवाला आपण सोळं नेसवतो आहे, त्याला आपण कृष्ण समजून करतो आहे. अशा पद्धतीने ते रामाला नटवायच्या. फार प्रेमाने हार निराळे नवीन नवीन पद्धतीचे करायच्या. रोज त्यांच्या पूजेमध्ये सागर संगीत सगळं ही सगळं उपासना केली की ते जे काही काही तास त्यांचं हे सगळं चालायचं, ते जोडलेले असायच्या तिथे. तर असं जोडलं जाणं हेच अपेक्षित आहे. त्यामुळे निगूढ पूजा करायची का सगुण पूजा करायची, ज्याला जी भावते तशी त्यांनी करायची. त्याचा परिणाम आपल्याला असा दिसला पाहिजे की आपली परमार्थ क्षेत्रामध्ये प्रगती होते. या सगळ्या ज्या आधार वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या खोट्या आहेत हे आपल्याला पटलं पाहिजे आणि खरा खरा आधार हा ईश्वराचा आहे हे आपल्याला मान्य झालं पाहिजे. हा खरा हरिकथा सांगण्यामागचा हरिकथा सांगणाऱ्याचा उद्देश असला पाहिजे. आणि श्रोत्यांनासुद्धा हे असं सगळं होत असेल तर जाण्यात फायदा आहे, नाही तर उगाचच आपला रिक्षाला खर्च, काहीच उपयोग नाही, असं नाही होता उपयोगी. तर असा अनुभव घ्यावा, त्या पद्धतीनं साधकाला ती उपासना करावी. हा जो समास आपल्याला पाहायचा आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा हरिदास कसा असावा, म्हणजे मागच्या समासात कीर्तनकार कसा असावा हे सांगितलं आहे. ते थोडेसे काही मुद्दे रिपीट पण इथे झालेले आहेत. असं पहिल्या 10-11 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं उत्तम कीर्तन किंवा उत्तम हरिकथा कशी असावी. कसं असतं की खरं तर ना सगळ्या ग्रंथातून, सगळ्या भक्तिमार्गातल्या ग्रंथातून किंवा सगळ्या आध्यात्मिक ग्रंथातून एकच एक गोष्ट शिकवायची आहे त्याला, की सर्वत्र भगवंत आहे, आत बाहेर सगळीकडे भगवंत खचून भरलेला आहे, हेच आपल्याला पटवायचं आहे. पण हे पटवण्यासाठी किती किती ग्रंथ तयार केले, किती म्हणजे काळ बदलला तरी तेच सांगायचं आहे ना. पण त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या मंडळींनी सांगितलं आणि ते सगळं सांगण्यासाठी तो कीर्तनकार उत्तम कसा असावा ते पुन्हा एकदा 15, 12 ते 30 एवढ्या ओव्यांमधून समर्थ आपल्याला सांगणार आहेत. पुढे थोडासा म्हणजे संगीत विद्या दे रे राम, संगीत गायन दे रे राम असं समर्थांनी म्हटलं असूनसुद्धा किंवा समर्थांची संगीतामध्ये फार मोठी साधना होती. आजही अनेक कलाकार समर्थांच्या गाथ्यामधल्या अभंगांना चाली लावत आहेत असं आपल्याला दिसेल. तर याचा अर्थ आणि समर्थांचा जो गाथा आहे म्हणजे अभंग आहेत त्या अभंगाच्या कंसामध्ये त्याच्यामध्ये कुठल्या रागातला अभंग आहे त्याची नावं पण दिलेली आहेत. याचा अर्थच असा आहे की समर्थांचं संगीतातलं ज्ञान फार मोठं होतं. असं असूनसुद्धा या समासामध्ये 6 ओव्या समर्थांनी घातलेत की संगीत असायला हवं, पण ते किती असायला हवं. कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये संगीत असायला हवं, पण संगीताला प्राधान्य किती द्यायचं हे सुद्धा पुन्हा एकदा समर्थांनी सांगितलं आहे. याचा अर्थच असा आहे की एखादी गोष्ट जेव्हा वारंवार एखाद्या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळते त्यावेळेला समाजामध्ये त्या गोष्टी जास्त करून चालू असतात. म्हणजे खरोखरच संगीताला प्राधान्य देणारी कीर्तन होत असतील आणि मग तिकडेच लक्ष असेल काय बुवांचा आवाज लागला आहे असंच वर्णन लोक करत असतील. म्हणजे कथेत काय सांगितलं कथाकारांनी त्याच्याकडे लक्षच नाही, आवाज काय लागला आहे असं जर असेल तर उपयोग नाही.
संगीत हे आपलं मीठ लोणच्यासारखं थोडंसं चवीला हवं हे समर्थ सांगायला विसरत नाही आहेत. त्याच्यासाठी पण या समासात त्यांनी 6 ओव्या खर्च केल्या आहेत आणि संगीत मर्यादित स्वरूपातच असायला हवं. कथेलाच महत्त्व आहे. हरीचं जे काही चरित्र गायचं आहे, त्याच्या ज्या काही लीला सांगायच्या आहेत त्याला महत्त्व आहे. संगीताला तितपतच महत्त्व आहे. रुची वाटावी याच्यापुरतंच संगीत असावं असं ते आपल्याला सांगतात. आणि मग या सगळ्याचा जो परिणाम आहे तो शेवटच्या 4 ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितला की भगवंताच्या ठिकाणी ज्याचं मन लागलेलं आहे तो धन्य आहे. मग तो कथाकार असा त्याचंही मन भगवंताशी लागलं पाहिजे आणि ऐकणाऱ्याचं पण मन भगवंताशी लागलं पाहिजे. सभा सगळी कशी तल्लीन होऊन गेली पाहिजे, तर ते खरं म्हणजे धन्य होय. आणि अशा पद्धतीने हरिकथा व्हावी असा खरा आजच्या समासाचा विषय आहे. आता विषय तर काही म्हटलं तर नवीन नाही आहे. कन्क्ल्युजन ज्याला म्हणतो, आपलं असं गोष्ट सांगून झाली की त्याचा मतितार्थ काय, तर मतितार्थ एवढाच आहे की श्रोते परमार्थाला लागले पाहिजेत. श्रोत्यांच्या प्रपंचामध्ये त्यांची जी आवड आहे, स्वाभाविक गोष्ट आहे ती आवड असणं, पण प्रपंच विसरण्यासाठी प्रपंची सुखी झाला ऐसा देखिला ना ऐकिला असं जर धादांत आहे तर तो प्रपंच त्याला करू दे. प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. यासाठी म्हणून त्या परमार्थाचा विचार पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला करायला सांगतायत. तो परमार्थ श्रोत्यांच्या मनात वाढला का, काही त्याच्यामध्ये परिणाम झाला का, याचा विचार हरिकथा निरूपणकारांनी करावा. आता याच्यासाठी म्हणून आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला आपल्या या भगवंतांनी दिलेल्या 2 डोळ्यांनी, ज्याला चर्मचक्षु आपण म्हणतो, त्या चर्मचक्षुने आपल्याला हे सगळं दृश्य जग पाहता येत आहे. मग अशी सुरुवात करताना मी जसं म्हटलं की स्थळ आणि काल याच्याशी आपण जोडलेलं असतो. आपल्याला स्थळाची माहिती कळते, काळाचं महत्त्व कळतं, ते बरोबर आपल्याला कळतं. परंतु ह्या डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो की आपल्याला दिसलं पाहिजे. एखादी गोष्ट सांगताना सुद्धा आपण सांगतो बघा, अगं मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, म्हणजे या डोळ्यांवर माझा इतका विश्वास आहे की मी या डोळ्यांनी जी गोष्ट पाहिली ती खोटी कशी असेल. त्यामुळे चर्मचक्षु ही गोष्ट तर आहेच, कारण हे सगळं दृश्य जग त्यामुळे आपल्याला कळतं आहे. पण आता लक्षात असं घ्यायचं की या डोळ्यांना दृष्टी देणारी आणखीन एक शक्ती आपल्याजवळ आहे. डोळे आहेत, अगदी या डोळ्यांची शक्ती कमी पडते म्हणून चष्मा पण आहे, तरी देखील अजून एक दृष्टी आपल्याला आहे की जी आतमध्ये बसलेला आहे, तो देतो आहे, त्याला आपल्याला पाहायला शिकायचं आहे. ज्याला डोळ्यांचा डोळा, कानांचा कान असं म्हणतात की तो जो आत बसला आहे तो डोळ्यांचा डोळा आहे. त्या डोळ्याला दिसतंय ही गोष्ट चांगली गोष्ट आहे, पण ते जे की दिसलं आहे त्या दिसण्याच्या मागे पण अजून एक काहीतरी आहे. ती जी दिसण्याची कला आहे ती ईश्वराजवळ आहे आणि त्या ईश्वराला किंवा त्या शक्तीला शोधण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मग त्याला चैतन्य नाव द्या, आत्मतत्व नाव द्या, स्वस्वरूप नाव द्या, जे काही आपल्याला नाव, पुन्हा तोच आत्मज्ञान व्हावं यासाठी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मग ते बघा ना, आपण मंदिरात जातो, गंमत असते, आपण सगळेजण तसंच करतो. मंदिरात गेल्यानंतर आपण देवाच्या दर्शनाला जातो ना, डोळे का मिटतो गेल्याबरोबर, अरे ते तू बघायला आली आहे ना, मग उघड की डोळे, पण आपण डोळे लगेच बंद. म्हणजे या डोळ्यांनी जे दिसत आहे ते नको आहे मला आतल्या डोळ्यांनी जे दिसायला हवं ते हवं आहे असं माझं करतंच मन. काही करावंच लागत नाही. विचार करून बघा किती वेळा आपण लगेच आपले डोळे मिटतात. हो, आठवण झाली ना त्या देवाची तरी आपले डोळे मिटतात. आता असं का व्हावं? कारण त्याचं हेच आहे की या डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी ठीकच आहेत, पण या डोळ्यांनी न दिसणारी गोष्टसुद्धा मला बघायची आहे. ती बघणारा आपल्याला शक्तिमान आतमध्ये आहे, त्याला आपल्याला ओळखायचं आहे. मग त्याला ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट तीच आहे की स्वला म्हणजे देहबुद्धीला विसरायचं आहे आणि म्हणजे मग तो आत्मा आपल्याला समजून घेता येईल. शरीरातच राहतोय तो, त्यामुळे त्याचं एक आहे की तो जो ज्याला आत्ता आपण आत्मा किंवा चैतन्य म्हणतो आहे, ईश्वर म्हणतो आहे, त्याच्या 2 गोष्टी आहेत. तो जो तुमच्या इंद्रियांच्या बाजूला वळला, बॅलन्सिंग त्याचं समजा चुकलं, तो इंद्रिय काय म्हणतील ते करायला जाऊ दे, काही नको उठायला. आज होळी पौर्णिमा आहे, खरं म्हणजे बाईंनी सुट्टी द्यायला हवी ती विराताईने, कशासाठी आपलं इथे बोलायला आहे.
झाली असती सुट्टी तर काय, पण मग मी नाहीच जात असं म्हणून झोपू शकतो. त्यावेळेला तो आत्मा आपल्या इंद्रिय काय म्हणतात त्याच्याकडे जातो. त्याला तरी क्षुब्ध होणं म्हणतं. तो आत्मा क्षुब्ध होतो म्हणजे काय, इंद्रियांचं ऐकतो आणि एकदा छे काय होऊ दे, काय एवढं काही सकाळी 10च्या रंग लावत नाही कोणी, जायचं आपला कशाला तास बुडवायचा असं म्हणून इंद्रियांवरती मात करून आपण ठरवतो उठायचंच आणि उठतो. तेव्हा तो आत्मा शांतीकडे जातो. त्यातलं ते आत्मतत्व जायला ते क्षुब्ध आणि शांत असं दोन्ही आहे. ईश्वरच आहे तो, ती शक्तीच आहे, पण ती शक्ती नेहमी चांगली असेल असं नाही काही. ती इंद्रियांच्या बाजूला वळ. इंद्रिय थोडी सुखासीनतेकडे आहेत. इंद्रियांना सारखा चाबूक दाखवावा लागतो, ती लगेच सुखाकडे वळतात. जरा जरा मिळाली एवढी बारीकशी संधी की लगेच इंद्रिय चाललीच आणि इंद्रिय तिकडे गेली आणि त्यांनी पण त्या इंद्रियांना जाऊ दिलं की ते झालं, घसरलीच गाडी. पण त्याच्यावरती इंद्रियांवर मात करून जेव्हा मग तो क्षुब्ध आणि शांत असे दोन त्याचे परस्पर विरुद्ध असणारे, आता गुण कसं म्हणावं, पण परस्पर विरुद्ध असणारी त्याची लक्षणं आहेत. आणि त्या लक्षणांमध्ये श्रोत्यांना जर का त्या शांतीकडे नेता आलं तर मग त्या हरिकथा निरूपणकाराचा विजय आहे. आणि त्याचं जर शांतीकडे न देता क्षुब्धतेकडे गेलं तर गडबड झाली. आणि साधारणपणानं किती तो हरिकथाकार चांगला असू दे, कीर्तनकार चांगला असू दे, तरी पण समाज मन असं असतं, सुरुवात 100 लोक आणि मग जे खरे असतात, जे खरंच या इंद्रियांना ह्याच्यात न ठेवता शांतीकडेच नेणारे असतात, जे खऱ्या अर्थाने त्या तत्वाचा, ईश्वराचा, त्या चैतन्याचा, त्या आत्मतत्वाचा विचार करायला हवा आपल्याला असं ज्याला वाटतं. आत्ता आत्मतत्व काही प्राप्त झालेलं नाही आहे, आत्मज्ञान काही प्राप्त झालेलं नाही आहे, पण तरी देखील ते काय आहे हे जाणावं अशी ज्याला इच्छा असते तो या बाजूला वळतो. पण ती मर्यादित संख्या असते असं आपल्याला दिसतं. हे सगळ्या उपनिषदांनी, सगळ्या आपल्या संत ग्रंथांनी आपल्याला हीच गोष्ट सांगितली. ईशावास्य उपनिषदामध्ये आत्ता जसं 2 गोष्टी आहेत, क्षुब्ध आणि शांत. इंद्रियांच्या बाबतीत गेला की ते क्षुब्ध होतं, घसरते गाडी. आणि इंद्रियांचं न ऐकता तुझं नाही काही चालणार, उठलंच पाहिजे म्हणून झोपेवरती मात करून आपण जेव्हा आपल्या देहाला म्हणतो चल उठ, आपल्याला सारखी आज्ञा द्यावी लागते. मी मला सारखी आज्ञा देत असते, मी राहते आता उठा बास, किती दुसऱ्या गोष्टी करायच्या आपणच आपल्याला म्हणायचं. तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की अरे इंद्रिय सुखाकडे जातच असतात, आपण ठरवायचं असतं. तीच गोष्ट ईशावास्य उपनिषदामध्ये एक 2 ओळीचा मंत्र आहे. तदेजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके. अगदी सहज अर्थ कळेल. हे जे एजती आहे ना, एजती म्हणजे कंप पावणं. तर कंप पण पावतं म्हणजे अस्थिर पण असतं आणि न एजती म्हणजे कंप पावत पण नाही. आता परस्पर विरुद्ध गुण आहेत, ते लक्षण परस्पर विरुद्ध आहेत. कंप पावतं पण आणि कंप पावत पण नाही. तद्दूरे तद्वंतिके, ते जवळ पण असतं आणि ते लांब पण असतं. परस्पर विरुद्ध सगळे विशेषण वापरले. तर अंतरस्य म्हणजे सगळ्यांच्या अंतरात पण असतं आणि सर्वस्यास्य बाह्यता, आणि बाहेर पण सगळीकडे ओतप्रोत भरलेलं आहे. असं ईशावास्य उपनिषदामध्ये श्लोक आहे. 4ही गोष्टी परस्पर विरुद्ध असणाऱ्या दिले. जवळपण आहे काय, लांबपण आहे काय, एक काहीतरी सांगा ना. आता त्या जवळ आणि लांबच्या आपण खेडेगावातल्या गोष्टी ऐकतो. आपण एखाद्या अनोळखी गावामध्ये जात असतो, कुठेतरी शेतामध्ये काम करणारा माणूस भेटतो आणि तेवढं अहो दादा किती लांब आहे एस टी स्टँड अजून, हा इथे. आता हा इथे काय चालतोय संपतच नाही. त्याच्या दृष्टीनं हा इथे, तर अंतिक आहे तर दूर आहे का जवळ आहे कसं कळणार आपल्याला. तर असं व्यवहारामध्ये दूर आणि जवळ ह्याच्यामध्ये वेगळ्या फरक असतो. पण ईशावास्य उपनिषद जे सांगतायत ते आत्मज्ञानासंबंधी किंवा ईश्वरासंबंधी आपल्याला सांगतात. ते जवळ पण आहे, तो आपल्या आत पण आहे आणि बाहेर पण सगळीकडे भरलेला आहे. आत पण आहे आणि बाहेर पण आहे, लांब पण आहे, जवळ पण आहे. आता ह्याचा अर्थ काय, तो हलतोय पण आणि स्थिर पण आहे असं जे परस्पर विरुद्ध आपल्याला सांगतायत. किंवा गीतेमधल्या 13व्या अध्यायातला 15वा श्लोक आहे, अगदी याच अर्थाचा आहे. बहिरंतश्य भूतानाम अचरम चरमेवच सूक्ष्मत्वाद्ययम दूरस्थम चांतिकेचं. सगळ्या जीवांच्या, सगळ्या प्राणीमात्रांच्या आत बाहेर तो भरलेला आहे. हाच विचार नेमका गीतेत पण सांगितला आहे. अगदी चर आणि अचर म्हणजे सजीव आणि निर्जीव सगळीकडे तो आहेच आहे. अत्यंत सूक्ष्म आहे आणि अतिसमीप पण आहे आणि लांब पण आहे.
हे जे काही भगवंतानी वर्णन केलं आहे आत्मतत्वाचं, त्या आत्मतत्वाचा विचार आपल्याला या निमित्तानं म्हणजे हरिकथा निरूपणाच्या निमित्तानं करायचं आहे. परमार्थाकडे श्रोता गेला पाहिजे, म्हणजे त्याला त्या आत्मतत्वाची ओळख पटवून गेली पाहिजे. आणि मग ते कसं आहे तर सगळीकडे भरलेलं आहे, आत बाहेर सगळीकडे तो भरलेला आहे. मग त्याच्यासाठी माऊलींसारखी मंडळी आपल्याला दृष्टांत देतात आणि त्या दृष्टांतातून आपल्याला कळतं की समजा एखादा घट आहे, त्या घटामध्ये पाणी आहे आणि तो घट समजा नदीमध्ये आपण हे केला तर नदीत पाणी, घटात पाणी, आत पाणी, बाहेर पाणी. आपल्याला कळलं हां आत पण पाणी बाहेर पण पाणी. अजून माऊली पुढे जातात, अजून नाही सगळं म्हणाले कळलं. समजा आपण बर्फाचा घट तयार केला आणि बर्फाच्या घटात पाणी ठेवलं आणि बर्फाच्या घटात पाण्यासकटचा तो घट नदीच्या पाण्यात ठेवला, तर आता काय झालं? नदीत पाणी, घटात पाणी, घट पण पाणी, सगळीकडे पाणी. तसा ईश्वर आहे, आत आहे बाहेर आहे, आत आणि बाहेरच्या मध्ये जी सीमा आहे तिथे पण आहे. दृष्टांत कळतो, आता तो कळला पाहिजे ना, त्याचा प्रश्न आहे. तर आपल्याला ईश्वर कुठे आहे? तर आत आहे, बाहेर आहे, दूर आहे, जवळ आहे, म्हणजे नेमकं काय आहे? तर माऊलीने आपल्याला सांगितलं की बर्फाचा घट तयार करा. बर्फाच्या घटामध्ये कल्पना अशी करू शकतो आपण, एखादं छानपैकी सुगडं आहे ते बर्फाचं केलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं आहे आणि ते पाण्यात ठेवलं आहे. आता झालं आत बाहेर बाहेर पण पाणीच, आत पण पाणी आणि ते पण पाणीच. मग माऊली हळूहळू येतात की समुद्रात पाणी, लाटांमध्ये पण पाणी, पण पाणी मुख्य गृहीतच झालेलं आहे. समुद्र आहे म्हणजे पाणी आहेच, लाटा आहेत म्हणजे पाणी आहेच. मग पाणी काय आहे? तर पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तसं ईश्वर आत आहे बाहेर आहे, ईश्वर आहेच आहे, ईश्वर महत्त्वाचा आहे. आम्ही आहोत नाही आहोत, होतो नसणार आहोत, असं सगळं होईल. दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टींचा हिशोब असाच लागेल. तो मात्र आहेच आहे, हे तो मात्र आहेच आहे हे कळण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे. आता हे असं आहे की हे सगळं जे काही ब्रह्म किंवा आत्मतत्व आहे ना, हे असं काही आहे की ते गतिशील आहे, सतत आहेच आहे म्हटल्यावर. म्हणजे आपण मी शिवथरघाईतल्या मुलाचं उदाहरण देते नेहमी की एक छोटासा 4-4.5 वर्षाचा मुलगा, आम्ही सगळे त्या कल्याण मंडपामध्ये बसलेलो होतो. तो असं त्या कोपऱ्यात जायचा, समर्थांकडे बघायचा, धावत या कोपऱ्यात जायचा, समर्थांकडे बघायचा, असं 2-4 फेऱ्या तरी मारल्या, धावत होता. तर मग माझे वडील होते तिथे, म्हणजे अरे बाळा काय झालं, तू असं धावतोयस का? नाही म्हणाल, ते सारखे माझ्याकडे बघतायत. आता ते सारखे माझ्याकडे बघतात हे तर महत्त्वाचं आहे. मी कुठेही असलं तरी तो आहेच हे कळलं की आणखीन काय कळायला हवं आहे? त्याची गती अशी आफाळली की तो बिचारा त्या मुलाला काही कळतच नव्हतं, पण ते कळत नव्हतं, त्याच्यात त्याला खूप कळत होतं आणि आम्हाला कळताय असं आम्हाला वाटतं, आम्हाला काहीच कळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यांनी पटकन उत्तर दिलं की मी बघतोय तिकडे गेलो, तिकडे माझ्याचकडे बघतो, तिकडे गेलो माझ्याचकडे बघतायत. आईने त्याच्या सांगितलं, बघा बाप्पा बघतो, असा काही चुकीचं केलं तर बाप्पाचं लक्ष असतं, बाप्पा बघतो. हे जे काही आहे तो लहानपणाचा संस्कार ठीक आहे, आम्ही आता बनचुके झालो आहे ना, त्यामुळे आता आम्हाला एवढंसं सांगून पुरत नाही की तो बघतोय याच्यावर आम्ही काही विश्वास नाही ठेवणार. तर आता तो आतबाहेर कसा भरलेला आहे. आपण परमार्थाकडे जायचं म्हणजे काय, काय असं जमलं पाहिजे. आपोआप होईल. ती ब्रह्मवस्तू संपणारी नाही आहे, ती होती असं होत नाही, ती नाहीशी होणार नाही, असं सगळंच आहे. प्रत्येक गोष्ट असते ना ती कुठेतरी संपते. हो, अगदी त्या लेह लडाखला जातो तो ऑक्सिजन पण कमी कमी होतो, तिथे पण आपल्याला सांगतात. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या भगवंतानी निर्माण केलेल्या आहेत, त्या सगळ्या संपतात, तो नाही संपत. आणि तो संपत नाही, त्याला लक्षात घ्यायचं आहे. नाहीतर मग अगदी ओझोनच्या लेअरबद्दल आपण रोज ऐकतो आहे, एवढी प्रचंड आता आपल्याला उन्हाला तोंड द्यायचं आहे यंदा, तर कारण ओझोनची सगळी कमी व्हायला लागलेली आहे असं आपल्याला दिसतं. तर ठराविक उंचीनंतर जे काही निसर्गाची रचना आहे त्या रचनेत सुद्धा बदल होऊ शकतो, ईश्वरात होत नाही हे आपण मान्य करायला हवं. म्हणजे आपल्याला तो आत आहे, बाहेर आहे, दूर आहे, जवळ आहे, चंचल आहे, अस्थिर आहे, स्थिर आहे, या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळेल.
दुसरं, आपल्या शरीराचा विचार केला तर आपल्या शरीरामध्ये बदल होतात हे आपल्याला माहिती आहे. लहान होतो, तरुण होतो, मोठे झालो, सगळं झालं. जगाचं आपल्याला माहिती आहे, उत्पत्ती स्थिती लय असं सगळं होतं. हे सगळं त्याला नाही आहे. त्याच्यामध्ये असं काही, त्याला स्तर नाहीत, त्याला असं स्थल जागा हे काही नाही, त्याला काळाचं बंधन नाही, तो आहेच आहे असं लक्षात घ्यायचं. प्रातःकाळ, मध्यान्ह, संध्याकाळ सगळ्या गोष्टीला काही प्रत्येकाला नाही म्हटलं तरी असा बदल असतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. ह्या आत्मस्वरूपाचा विचार कीर्तनकारांनी स्वतः करावा, श्रोत्याला सांगावा आणि श्रोत्याला हे सगळं समजून घ्यावं. हे सगळं कलियुगामध्ये कीर्तनाच्या द्वारा व्हावं असं समर्थांची इच्छा समर्थ ह्या हरिकथा निरूपणामध्ये आपल्याला सांगतात. आता असं आहे की परमार्थामध्ये वृत्तीला फार महत्त्व आहे. वृत्तीमध्ये बदल व्हायला पाहिजे. देहबुद्धी सारखं सांगतात की देहबुद्धी म्हणजे काय, तर वृत्तीमध्ये बदल झाला की देह पण आपल्याला साधारणपणानं मदत करायला लागतो. किती सभोवताली अशा विषयाच्या गोष्टी असतात. आपण जी सज्जन वृत्तीची माणसं होत ना, ती माणसं असं कुठलंही नियमबाह्य वर्तन करायला सहसा धजत नाही. दुसऱ्या कोणाला त्रास व्हावा असं आपल्यातून शक्यतो आपण काम करत नाही. प्रयत्न असतो, प्रयत्नपूर्वक आपला विचार असतो की आपल्याला तर नाहीच त्रास होता कामा, पण दुसऱ्या कोणाला पण होता कामा नाही असा आपला प्रयत्न असतो. आपल्यापैकी कित्येक जणं आपण असं वागतो की आता आम्ही प्रयागला गेलो होतो. एकीकडे आपण प्रयागहून येणाऱ्या लोकांनी खूप चांगलं वर्णन प्रयागचं केलं आहे, ते ऐकलं आहे आणि खरोखरच आहे. पण तरी देखील मनुष्य स्वभाव नावाची गोष्ट आहेच. त्यामुळे सहजपणानं एवढ्या ठिकाणी कचऱ्यासाठी कुंड्या ठेवल्या होत्या, सगळं व्यवस्थित होतं. केळं खाल्लं की जरा 1-2 पावलं साल टाकायला काही त्रास नव्हता, पण तरीसुद्धा सालं दिसत होते. मग कोणीतरी तुमच्या माझ्यासारखा हातात काठी असायची आणि ते काठीने उचलून साल टाकताना आपण बघायचो. हे जे काही आहे ना, ही वृत्ती आहे की कोणी टाकलं त्याच्याबद्दल लगेच बोलायचं. किती या लोकांना शिस्त लावा, काही उपयोगच नाही. काय याचं, या बोलण्याचा पण काही उपयोग नसतो. त्यापेक्षा कृतीने आपण करणं ह्याला वृत्ती बदल म्हणतात. आपण जगाला बदलायला जाण्याच्या भानगडीत पडायचं नाही, आपल्या वृत्तीत बदल करायचा. जर सगळीकडे ईश्वरच आहे तर त्या ईश्वराच्या त्या रूपातल्या त्या माणसांनी गैरकर्म केलं, या ईश्वराच्या या रूपातल्या चांगल्या माणसांनी चांगलं कर्म करावं अशा प्रकारचा विचार करणं. नाहीतर सहसा आपलं असं असतं ना की काय आम्ही काय घेतलं आहे का बांधिलकी सगळ्याची, ह्याला कळायला नको, एवढ्या सगळ्या सोयी केल्या तरी लोक गैर वागतात. यात रागायला काही अर्थ नसतो. व्हायला पाहिजे सगळ्यांनी तसंच, पण वृत्तीत बदल होणं हे जे काही आहे हे सगळ्यांचं होत नाही. आता बघा, आपण गाडीच लावायची म्हटलं तर आपल्याला कळेल. आपण मगाशी बोलता असं म्हटलं की आरंभशूर असणारे आपण सुरुवातीला 100 मग कमी होत जातो. त्यातले वृत्तीत बदल होणारे आणखीन कमी असं असतातच की. त्यामुळे स्वाभाविकच आहे, रत्न थोडीच असतात. ती रत्न सहजपणानं समुद्राच्या वाळूमध्ये मिळत नाहीत. वाळूमध्ये दगडगोटेच मिळतात. खोल समुद्राच्या आत जाऊ तेव्हा कुठे आपल्याला एखादा तो शिंपल्यामध्ये स्वाती नक्षत्राचं पाणी पडून तयार झालेला मोती मिळतो. त्यामुळे चांगल्या गोष्टी कमीच असतात हे हरिकथा निरूपणकारांनी श्रोत्याला सांगायचं. आणि श्रोत्यातली अशी रत्न जी असतील ती समाज बदलवतात. हे पण पुढे समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे की असं मानायचं कारण नाही, तो तर व्यक्तिशः बदलेलच, पण त्याच्या अस्तित्वाने समाज बदलतो. ज्या समाजात एखाद दुसरा सुद्धा वृत्तीनं चांगला असणारा माणूस असेल तर तो समाज चांगला होतो. एखाद्या कुटुंबात, आपण समाजाचा काय कुटुंब आहे, एखाद्या कुटुंबात एखादा सच्शील विचाराचा माणूस असेल तर त्याचं कुटुंब चांगलं होतं. म्हणजे अगदी आपण ना ह्याचा अभ्यास करण्यासारखी किंवा विचार करण्यासारखी, चिंतन करण्याची गोष्ट आहे की एखादं घ्यायचं आपल्या परिचित की आपलं स्वतःचं कुटुंब आणि मग असं लक्षात घ्यायचं की अशी संकटं केव्हा आली आपल्या ह्या कुटुंबावर, आणि मग लक्षात यायचं ही व्यक्ती होती तोपर्यंत नाही आली. आता तुमचा माझा कौटुंबिक संबंध झाला आहे. माझे वडील जोपर्यंत होते तोपर्यंत आमच्या कुटुंबावर जरासुद्धा कुठल्याही प्रकारचं संकट नव्हतं. माझे वडील गेले आणि माझ्या भावाला हार्ट अटॅक आला. आता अलीकडे तर आमचा भावाचा जावई पण गेला. अनंत गोष्टी, प्रापंचिक गोष्टी काय कोणाला चुकत नाही, पण जेव्हा आपण अशा गोष्टींचा विचार करतो ना तेव्हा कळतं एक माणूस
सबंध कुटुंब, सबंध समाज चांगला करू शकतो. कारण भगवंताला सुद्धा या भक्ताची काळजी असते हो. त्या भक्ताला दुःख देणं भगवंताला परवडणारी गोष्ट नाही आहे. त्याचं लक्ष असतं आपल्या भक्ताकडे. म्हणून सत्शील असणं, सद्वृत्ती असणं, हरिकथा निरूपणकारांनी श्रोत्यांच्या वृत्तीत पालट केला पाहिजे असं समर्थ आपल्याला या निमित्तानं सांगतात. आता होतं असं की सध्या विविध मार्ग किंवा विज्ञान युग आपण ज्याला म्हणतो त्या विज्ञान युगामध्ये माणसं या सगळ्यामध्ये विषयांपासून दूर घेऊन जाणं ही खरंच अवघड गोष्ट झाली. इतके वाढलेत विषय, इतके विषय वाढलेले आहेत की माणसाला विषयांपासून दूर नेणं, एकांतात नेणं, एकाग्रतेत नेणं, चिंतनाला लावणं, चांगल्या ग्रंथांच्या अभ्यासाला लावणं ही खरंच फार मोठी कठीण गोष्ट आहे. आणि ही अशी हरिकथा निरूपणकारांना गोष्ट करायची. पण कुठेतरी ना बारीकशी एखादी गोष्ट मिळून जाते. परवा आम्ही पुण्याच्या एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे एक तुमच्या माझ्यासारख्या बाई आल्या होत्या. त्यांनी हाताने छानपैकी दासबोध लिहिला आहे, खूप सुंदर लिहिला आहे. आणि तो तिथे त्यांनी दाखवायला आणला होता. आणि मग तेव्हा नंतर बोलता असं लक्षात आलं की ती बाई 2 वर्ष घशाच्या कॅन्सरनी आजारी होती. तिला बोलायचं नव्हतं, तेव्हा ती लिहित होती. आणि आता इतकी ती चांगली झाली आहे, तर दुखणं तर सगळं छान बरं झालंच आहे. आणि तिचा असा पक्का अगदी गाढा विश्वास आहे की मी याच्यात होते ना लिखाणात, म्हणून माझं दुखण्याकडे लक्ष कमी गेलं असं ती स्वतः सांगते. 50-52चीच आहे, काही फार मोठी नाही आहे. आणि पुढे तिने सांगितलं की आता मी काय करते, तर म्हणाली ह्या माझ्या 2 वर्षाच्या आजारपणामध्ये नाही म्हटलं तरी माझ्या बहिणी, भाऊजया, मैत्रिणी या सगळ्या माझ्याशी क्लोज झालेल्याच होत्या. तर आता आम्ही रोज रात्रीची वेळ घेतली आहे आणि 40 मिनिटं उपासना करतात. एक म्हणायचं, रामरक्षातले 10 श्लोक म्हणायचे, हिनी म्हणायचं, मग ही म्हणायचे, मग भीमरूपी म्हणायचं, विष्णू सहस्त्र म्हणायचं, 40 मिनिटं म्हणायचं. आणि रोज आम्ही म्हणतो. एवढ्या 10-20 घरांमध्ये उपासना चालू झाली. मला इतकं ते आवडलं. म्हटलं आपले पण किती ग्रुप असतात, फॅमिली ग्रुप काय कमी नाही आहेत. प्रत्येक बाईचे 4-4 तर फॅमिली ग्रुप आहेतच. इकडले सासरमा आहे, इकडले सासरमा आहे, नंदा भाऊजाईचा वेगळा, असं किती असतात. म्हटलं अरे ही कल्पना चांगली आहे. बरं रात्रीची वेळ काय, सगळ्यांचं सगळं आटपलं की आपल्याला 40 मिनिटं काढणं काही अशक्य नाही, ठरवलं तर काढू शकतो. पण अशा प्रकारच्या हेच आहे ना, हे वृत्तीत पालट आहे की दुखणं आलं, पण त्या दुखण्यातून तिने किती जणांमध्ये हा बदल केला. स्वतः तर ती बरी झाली आहे, ती स्वतःच सांगते. दादांत दिसतंच आहे, इंदोरहून आली ती. आणि छानपैकी तो ग्रंथ दाखवायला पण आणला होता. आणि मला तिचं फारच आवडलं की हा जो वृत्तीतला बदल आहे. नाही म्हटलं ती 2 वर्ष हिला बरं वाटावं यासाठी हे फॅमिली मेंबर होतेच तिच्याशी जवळकी साधलेले, त्याचा फायदा झाला. आणि सगळ्यांच्या घरात उपासना चालू आहे. आता सवय लागली आहे. आता एकमेक लगेच त्या येतातच ऑनलाईन आणि म्हणतातच सगळं. म्हटलं ही फार सुंदर गोष्ट आहे. तर असं विज्ञान युगाचा नुसताच आपण बाऊ करायचा आणि खूपच विषय वाढले आहेत आणि कशी काय एकाग्रता होणार आणि असं नाही, त्याचा उपयोगसुद्धा आपल्याला करता येऊ शकतो. आणि अशा पद्धतीने सुद्धा आपल्या वृत्तीमध्ये पालट करता येतो असं आपल्याला दिसेल. आता हा पण एक म्हटलं तर सगुण उपासनेचं किंवा भक्तीचा मार्गच आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे, असंच जायचं आहे आपल्याला. 2 उपासना आपण पाहिल्या, दोन्ही उपासना बरोबर आहेत असं पण तेव्हा पाहिलं. पण शेवटी सगुणोपासनेच्या द्वारे निर्गुणाकडेच आपल्याला जायचं आहे. त्या निर्गुण निराकारासाठी आपल्याला हा देहबुद्धीमध्ये, वृत्तीमध्ये बदल होणं आवश्यक आहे. आता जेव्हा अशा समविचारी विचारांनी भारलेली जी मंडळी असतात आणि ती जेव्हा अशी एकत्र येतात, तेव्हा एक असं समष्टी मन तयार होतं. समष्टी मन तयार होतं म्हणजे काय, तर एक तर ही गोष्ट आहेच की सहजपणानं समविचारी माणसाच्या मनात एकच भाव चाललेला असतो. जेव्हा आपण समविचारी म्हणतो तेव्हा दुसरा विचार त्याच्या मनात नसतो. जसं तुकाराम महाराज असं म्हणायचे की एक मनाला आपल्या सांगून ठेवा. आपण समजा रस्त्याने चाललो आहे, समोरून कोणी माणूस आला, त्या माणसाबद्दल आपल्या मनात जो विचार आहे तोच विचार त्याच्या मनात आपल्याबद्दल आहे. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की पुढे काही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकताच नाही. आपल्या लक्षात येतं की आपण हाच का भेटला होता, आता सकाळी काही जरूर होती का भेटायची, त्याच्याही मनात हेच आलं. किंवा अरे वा किती दिवसांनी भेटलं, खूप बरं वाटलं असं आपल्या मनात आलं, त्याच्याही मनात तेच आहे.
चांगलं आहे, असं काही नाही की काही वाईटच यायला हवं याच्यातला भाग नाही, पण असं घडतं. तीच गोष्ट हे जे वृत्तीत बदल आहे किंवा परमार्थाकडे मन लावणं आहे, तेव्हा समविचारी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा समान विचारच सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असतात अशी अगदी खात्री बाळगावी आणि एक समष्टी मन तयार होतं. सगळ्यांच्या मनात एकच भाव असं जेव्हा समष्टी मन तयार होतं, मग त्याच्यामध्ये ना वेगळ्या वृत्तीतल्या बदलाला काही फार श्रम पडत नाही. कुणाच्याच मनात दुसरा काही विचारच येत नाही ना, चांगलाच विचार सगळ्यांच्या मनात येणार असं होईल. आता याला आणखीन पुढला विचार करायचा की यालाच एकाग्रता, यालाच अंतर्मुखता म्हणायचं. विचार सगळ्यांचे एक असणं, मनामध्ये सगळ्यांच्या चांगलाच विचार येणं, हीच अंतर्मुखता होणं आहे. आणि मग तिथे ना वय, स्वभाव, पुरुष बाई असा काही भेद नसतो. याची काय आर्थिक परिस्थिती मोठी, हा गरीब, हा श्रीमंत, काही नसतं. समविचार, असं समविचारलं की लोक आपोआपच अंतर्मुख होतात. आणि कीर्तनकाराला हे बरोबर जमतं. त्या कीर्तनाचं जे हरिकथेचं जे वातावरण असतं मंदिरामधलं, या वातावरणामध्ये ह्या गोष्टी चटकन होतात. हा तर आपल्याला अनुभव आहेच. मंदिरामध्ये जे मंदिराच्या बाहेरच भिकारी का असतात? टॉकीजच्या बाहेर भिकारी का नसतात? टॉकीजमध्ये जाणारी मंडळी, सिनेमाला जाणारी, नाटकाला जाणारी मंडळी आहे, त्यांच्या मनामधला भाव, त्यांच्या मनामधले विचार, त्यांच्या मनामधले विकार वेगळेच असतात. ते काहीतरी वेगळ्याच कारणाने तिथे आलेले असतात. मंदिरातल्या जाणाऱ्या माणसाच्या अंतःकरणात सर्वांप्रती परमेश्वरा भाव असतो. तिथे हात पुढे करणारा आपल्याला दिसतो गरजू, तिथे कोणीतरी भीक मागणारा दिसतो. टॉकीजच्या बाहेर भीक मागणारा नाही दिसत. याचं कारण तेच आहे. वृत्ती बदल कुठे होतो? हरिकथा निरूपण जिथे चाललं आहे, कीर्तनकार जिथे भगवंताचं काही स्मरण करतो आहे, तिथे येणारी जी मंडळी आहे ती समविचाराची असतात. त्यांची वृत्ती एकच असते, त्यांची एकाग्रता, त्यांची अंतर्मुखता त्यांना सगळ्या चांगल्याच गोष्टी सांगत असते. तिथेच फक्त होतं. आणि असं सगळं करणारा तो हरिदास असला पाहिजे. तो स्वतः उत्तम साधक असला पाहिजे, त्याचा उत्तम अभ्यास असला पाहिजे, तर तो इतरांना पटवून देणार. आणि म्हणून त्याचं चौफेर जे ज्ञान आहे, त्या चौफेर ज्ञानाचा उपयोग तो करेल. असा काही तो मोठा डिग्र्या त्याला हव्यात, विद्वान असायला हव्या असं काही नाही. वरदानंद भारतींजवळ काही संगीताचं हे नव्हतं. त्यांचं कीर्तन उत्तमच व्हायचं, पण त्या कीर्तनामध्ये संगीताचा भाग कमी असायचा. पण तरी पण श्रोते मंडळी इतकी आनंदून जायची. तर तो काय सांगतोय आणि ते लोकांना कसं पटतं आहे याच्यावर सगळं अवलंबून असतं. या बाह्य ज्या गोष्टी आहेत, तबलावाला आला का, पेटीवाला आला का, आवाज कसा लागला आहे, ह्या गोष्टीला फारसं प्राधान्य नसतं. ते आपल्याला तसं सांगतात. मर्यादित स्वरूपामध्ये याचा उपयोग होतो, तो करावा. म्हणून हरिदास कसा असावा याच्याबद्दल खूप मोठी यादी त्यांनी दिली आहे. एकंदर हरिदासाचं जर भगवंतावर असं सख्य जडलं असेल, प्रेम जडलं असेल, त्याचा जर त्या भगवंतावर पूर्ण विश्वास असेल, तर श्रोत्यांना पण तो तशा पद्धतीनंच निर्माण करेल. कीर्तन कसं करावं? तर सगुणाचं म्हणजे भगवंताचं प्रेम वाढावं, ही तो गोष्ट आहेच. अगदी सगुण रूपातल्या भगवंताचं पण प्रेम वाढावं. भगवंताला भक्ताबद्दल करुणा वाटतेच. त्या भगवंताबद्दल भक्ताला प्रेम वाटावं, इतकं प्रेम वाटावं की त्या भगवंताला करुणा वाटली पाहिजे भक्ताची, तो धावून आला पाहिजे. आणि मग नुसती पुंडलिकाची गोष्ट आम्ही सांगतो की त्यांनी मीठ फेकली आणि राम म्हणाला उभा. केवढी हिंमत आहे ना, आत्ता मला तुझ्याकडे बघायला वेळ नाही आहे, तू उभा राहा, मी आत्ता आईबाबांची सेवा करतो आहे, असं तो म्हणू शकला. पण भगवंताचं त्या पुंडलिका एवढं प्रेम आहे की तुम्हाला राहतो मी उभा, चालू दे तुझं काय ते, असं वाटलं पाहिजे. इतकं प्रेम वाढलं पाहिजे. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम वाढवणं हे जसं कीर्तनकाराचं काम आहे, तसं आपोआपच इतकं प्रेम वाढवलं पाहिजे की त्या भगवंताचं पण भक्तावर प्रेम जमलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून एक पथ्य हरिदासाने पाळायचं असतं की श्रोत्यांचे गुणदोष सांगायचे नाहीत. श्रोत्यांचं आहे असा समाज आहे, त्याच्याबद्दलही काही तक्रार करायची. मग त्याच्यासाठी काय करावं? तर वारंवार नामघोष करावा, भगवंताचं नाम घ्यायला लावावं. मी मेलबर्नला गेले की माझ्या लेक मला सांगते, आई मेलबर्नमधली उदाहरणं देऊ नको. म्हटलं एवढं काय घाबरलं, नावं घ्यायची नाही की. पण हे वाचलं की लक्षात येतं की श्रोत्यांना आपलंच काहीतरी सांगितलं जातं आहे की काय असं वाटतं.
आणि मग तो जर बदल नसेल तर मग श्रोते म्हणतात का बाबा आमच्यात काही बदल, आम्ही आहोत तिथेच आहोत, एवढा 5 वर्ष दासबोध ऐकतोय पण आमच्यात काहीच कसं मावशी बदल होत नाही हो. होईल होईल, सारखं एकाच ठिकाणी खडत राहिलं की पाणी लागणार नाही असं होणारच नाही. पण तेवढी आपल्याला घेतलं पाहिजे, दाखवली पाहिजे हिंमत, असं केलं पाहिजे. तर श्रोत्यांच्या सगळ्या दोषात सकट गुन्हा असतातच, पण वाटले काही दोष तर त्या दोषात सकट हरिकथा निरूपणकारांनी त्यांना समजून घ्यावं. श्रोते कोण आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, विषय प्रतिपादन कसा होतो आहे हे महत्त्वाचं आहे. जसं मागच्या कीर्तनाच्या वेळेला आपण पाहिलं की समोर श्रोते कसे आहेत त्याप्रमाणे विषयाची मांडणी करायला हवी. लहान मुलांसमोर कसा विषय मांडायचा. गेल्या वर्षी आम्ही शिवथरगड शिबिर घेतलं तर खरं पहिल्याच दिवशी मुलांना शिवथरगड, मग त्या शिवथरगड समर्थाही दासबोध लिहिला. आता मुलांना दासबोध म्हणजे काय माहीतच नाही. मग त्या दासबोध ग्रंथाला नुसतं हातात घेणं, मग हातात घेऊन त्यांनी फक्त घरीमध्ये जायचं आणि मग तिथे तो ग्रंथ ठेवायचा, मग कल्याण स्वामीची गोष्ट सांगायची, असं पहिल्या दिवशी सगळं कौतुकाने होतं. बरोबर आहे. मग या गेल्या वर्षी आम्ही एक हे केलं की मुलांना त्यातल्या ओव्या डिक्शनरीसारख्या शोधून काढायला लावायच्या. कधीच त्यांनी दासबोध बघितला नाही आहे, पण त्यांना पहिल्या दिवशी शिकवलं 10, 2, 3 म्हणजे काय गो, 10, 2, 3 म्हणजे काय. मग 10वा दशक, दुसरा समास, तिसरी ओवी. मग मुलांना यायला लागलं. पहिल्या दिवशी हे झाल्यावर आजी आम्हाला दासबोध पाहिजे हां. मग त्यांच्या ओव्या घ्यायच्या. मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे, ते काही कमी नाही आहे. त्यातल्याच ओव्या घ्यायच्या आणि तोच आकडा सांगायचा. अहमहमी केली दासबोधातली ओवी शोधून काढून हात वरती की मला मिळाली. तर असं मुलांच्यासाठी जर करायचं असेल ते पण समर्थ सांगतात की हरिकथा निरूपणकारांनी श्रोते कोण आहेत त्याप्रमाणे विषयाची निवड करावी, त्याप्रमाणे विषय मांडावा असं सांगितलं आहे. जसं काल बोलता म्हटलं की मुलांच्या स्नेहसंमेलनामध्ये भाषण किती करावं, कसं करावं ते भाषण करायला ठरवावं. मुलं कंटाळतात. मी आता इतकी वर्ष शाळेत होते ना, दरवर्षी मला दडपण यायचं की मुलं चुळबुळ करणारच, त्याला अजिबात त्या भाषणामध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना नंतर बक्षीस समारंभ असतो, ती बक्षिसं बघायची असतात, त्यांचे कार्यक्रम असतात, त्याच्यावर नटून थटून आलेले असतात. त्यांची वेळ झाली की त्यांना मागणं एंट्री घ्यायची असते कार्यक्रमामध्ये, नाचामध्ये. आणि कसं काय तुमची भाषणं ते ऐकणार. पण हे एवढं भाषण देतात अर्धा तास, मग मुलं कंटाळतात. एक 10 मिनटं त्यांना गोडी वाटेल अशी एखादी गोष्ट सांगावी आणि सोडून द्यावं. तर समय पाहून कीर्तनकारांनी, हरिकथा निरूपणकारांनी, श्रोते पाहून हरिकथा निरूपणकारांनी, कीर्तनकारांनी विषयाची मांडणी करावी असं समर्थ सांगतात. समर्थ रसिका आहेतच, त्यामुळे ते लगेच म्हणतात की सगळ्या रसांचा अवलंब व्हावा. सांगताना एकच एक आणि मग कंटाळवाणी असं होऊ नये. त्यामुळे हास्य असावं, विनोद असावा, सगळ्यांना मर्यादा असावी, शृंगार अजिबात नसावा. समर्थ आहेत ते, त्यामुळे काही गोष्टी अगदी हाणूनच सांगतात ते. त्यामुळे शृंगार अजिबात नको. स्त्रियांच्या रूपलावण्याचा उल्लेखसुद्धा करू नये. अशा पद्धतीची काही बंधनं आहेतच, पण ज्याला भाषांचे, वाङ्मयाचे रस म्हणतो ते मात्र सगळे असावे. श्रोत्यांचं मन भगवंत भावानं भारून कसं जाईल याच्यासाठी सगळा प्रयत्न करावा. स्वतःचं आणि जगाचं कल्याण कसं साधेल अशा पद्धतीनं हरिकथा निरूपण करावं. आता हरिकथाकार जो आहे त्या हरिदासाचं पण समर्थांनी छान वर्णन केलं आहे. समर्थ गमतीनं म्हणतात की नेहमीच आपण म्हण वापरतो सोन्याला सुगंध. आता सोनं आणि सुगंध दोन्ही चांगल्या गोष्टी एकत्र आल्या, किंवा ऊस आहे आणि ऊसाच्या त्या ह्याच्यातून रस निघतो, पण ऊसाला समजा फुलं आली तर ती किती गोड असतील. तर ऊसाला समजा मधुर फळं आली तर जसा एक अपूर्व योग आहे. सोन्याला सुगंध हा जसा अपूर्व योग आहे, तसा ऊसाला फुलं हा पण अपूर्व योग आहे. तसा हरिदास विरक्त असावा, ज्ञानी असावा आणि प्रेमळ भक्त पण असावा. म्हणजे मग तो खऱ्या अर्थानं अपूर्व योग आहे असं म्हणता येईल. तर हरिकथाकार कसा असावा, त्याचा हेतू काय आहे त्याच्या बोलण्यातून लगेच कळतो. त्यामुळे तो विरक्त असायला हवा, त्याची स्वतःची साधनं असावी, त्याच्याजवळ वैराग्य असावं, पण त्याबरोबर तो अत्यंत प्रेमळ भक्त पण असावा. त्याचं सांगणं पण गोड असायला हवं, पटणारं असायला हवं. नाही तर तो जर या श्रोत्यांपासून काही अलिप्त वेगळाच असेल तर मग त्याचं तितपतच लोक ऐकतील. त्यामुळे तो प्रेमळ भक्त पण असायला हवा, वैराग्यशील पण असायला हवा. जसं इकडे रागज्ञानी, तालज्ञानी पण असायला हवा, तसा तो ब्रह्मज्ञानी पण असायला हवा. नुसतं अगदी रागाचं, तालाचं, संगीताचं ज्ञान आहे पण ब्रह्मज्ञान नसेल तर काय फायदा. पण ब्रह्मज्ञान आहे आणि कठोर झालेलं आहे तसं पण चालणार नाही. त्यामुळे रागज्ञानी, तालज्ञानी हवा, पण ब्रह्मज्ञानी पण असायला हवं. सगळं साहित्य, संगीत, नृत्य या सगळ्याचं त्याच्याजवळ ज्ञान हवं.
अगदी गोष्ट खरी आहे. पण त्याबरोबर त्याचा लोकसंग्रह पण अफाट हवा. हे पण सगळं त्याला हवं, पण त्याचा लोकसंग्रह असायला हवा की लोकांनी काही काही व्यक्तिमत्व आपल्याकडे असतात बघा. आपल्याला मोठं अगदी त्यांच्यासारखं सगळं जमतं असं नाही. मी अगदी नावं घेऊन सांगेन की आमच्याकडे ज्या शालिनी जोग म्हणून काही काहीला माहिती असते, शालिनी जोग नावाच्या राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख होत्या, आपल्या ठाण्यात राहायच्या. तर त्यांचं व्यक्तिमत्वच असं होतं की माझ्यासारखी जेव्हा त्यांच्या मुलीच्याच वयाची मी, पण माझ्यासारखी जेव्हा काकूचा फोन आला आहे आणि काकूने काही काम सांगितलं आहे तर नाही म्हणण्याची हिंमतच नाही. असं एक व्यक्तिमत्वाचं एक ताकद त्या व्यक्तीजवळ असते. जसं आत्ता रोहिणी बापटचा फोन आला, अगदी भले त्रास असेल, वेळ नसेल, पण नाही म्हणण्याची हिंमत होते. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक दडपण आपल्याला असतं. असं दडपण असायला हवं हरिकथा निरूपण करायचं. कारण त्याचा लोकसंग्रह असून त्याला माहीत असतं याला काम सांगलं की होणारच. दुसऱ्या प्रकारचं दडपण असेल तर आपण झुगारून लावू, हे काही करत नाही, नुसते बसतात, ऑर्डर सोडायला काय जात आहे, आपण करणारच नाही. पण स्वतः जेव्हा करणारा असतो आणि त्यांनी जेव्हा काही अपेक्षा केलेली असते तेव्हा आपण ते करतोच. अशा पद्धतीने हरिकथा निरूपणकाराचा लोकसंग्रह असायला हवा. म्हणजे मग तो स्वतः अतिशय शालिनी काकू म्हणजे, आणि प्रत्येकीला असं वाटायचं की माझ्यावर तिचं जास्ती प्रेम आहे. ही एक तिची खूण होती की प्रत्येकीला असं वाटायचं शालिनी काकूला माझ्यावर जरा जास्तीच प्रेम करते. असं म्हणणाऱ्या 5-25 निघाल्या की कळतं आपल्याला की तिचा तो स्वभाव आहे की सगळ्या माणसांना आपलंसं करणं, आणि कुणाचंही न्यून काही असेल ना ती पुढं करणारच. तिला क्षणभर वेळ लागायचा नाही, नुसतं तिच्याजवळ विषय पोचू दे की लगेच ओचापलट नीट करेल, चल आपण करून येऊया, इतकं सेकंदभरात. आणि सगळ्यांचं कल्याण करणं हाच जणू काही तिचा एक ध्यास होता. आता तिचं समाजकार्य होतं म्हणून तिचं उदाहरण. पण असं हरिकथा निरूपणकारांनी असलं पाहिजे की लोकसंग्रह असाच नाही होत. तुम्ही काही कोणासाठी झिजावे तेव्हा आपलेसे म्हणावे, नाही तर कसं म्हणणार, त्यामुळे झिजल्याशिवाय नाही होणार. तर असा हरिदास असावा, त्याला सगुणाची आणि निर्गुणाची दोन्ही पूजा करता यायला हवी. आणि अशा पद्धतीने जर केलं, काही ठिकाणी असं समासात पण उल्लेख आला आहे की जयंत्या असतात, पुण्यतिथ्या असतात, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री कार्यक्रम असतात. आपल्या कोकणात तर काय सारखे उत्सव देवळांचे असतात. तर या सगळ्यांमध्ये एक भगवंताचं सामर्थ्य सांगण्याचं असतं. त्यामुळे अशा निमित्तानं, जयंत्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, उत्सवाच्या निमित्तानं हरिकथा निरूपणकारांनी भगवंताचं सामर्थ्य सांगावं. त्याच्यामध्ये फार मोठं काही शब्द पांडित्यांनी हवा अशातला भाग नाही, पण तो भगवंताचं सामर्थ्य कसं हे आहे ते सांगावं. सारखं आपल्या म्हणजे काही आमच्या कोकणात कीर्तनकारांचं असं असतं, ते कीर्तनकार परान्न घेत नाहीत, मग कुठेतरी बिचारे ते मंदिरातच राहतात, मग स्वतःचा भात शिजवून जेवतात. मग त्या गावातल्या लोकांना बिचाऱ्याला भ्रांत पडते ना. लोकसंग्रह करणाऱ्या किंवा हरिकथा निरूपण करणारा आजही अशी परिस्थिती आहे, तर समर्थांच्या वेळेत किती असेल. तर ह्या पण गोष्टी त्यांनी दिल्या की लोकांना काय बरं वाटतं आहे तशा प्रकारचं आचरण आपलं असायला हवं. अशा कीर्तनकारांना काही सूचना समर्थांनी या समासात दिलेत. आणि प्रपंचाबद्दल आणि परमार्थाबद्दल, दृष्टीबद्दल कसा व्हावा, माफक कशा पद्धतीने लोकांना सांगावं ते दिलं आहे. असं होतं, समर्थांची उपमा आहे ते म्हणतात, समजा चंदनाचं झाड आहे आणि चंदनाच्या झाडाला आपल्याला सगळ्यांना माहिती की साप वेटाळून बसतात. आता साप चंदनाच्या झाडाला वेटाळून बसले म्हणून काही त्यांना चंदन मिळत नाही. काही हरिकथा चालली आहे आणि असाच गेला कोणी अगदी कथा ऐकायला म्हणून, पण जो तो सापासारखा असेल, काही त्याच्यात बदल होणार नाही, तो आपलं येऊन बसेल जाईल, असं नाही चालणार ना. म्हणून ते म्हणतात की किंवा पूर्वी असायचं ना, पुरून ठेवायचे लोक, काही महत्त्वाची धनदौलत असेल, पैसा असेल, तो पुरून ठेवायचं. आणि पुरून ठेवलेल्या द्रव्यावर समजा माहिती आपल्याला की ह्या ठिकाणी पुरला आहे, पण तिथे समजा नाग दिसला तर मग ते द्रव्य की आपल्याला मिळणार नाही. तर तसं होईल. तर हरिकथा निरूपणकाराचं भय नाही असता कामात, त्याच्याकडून आपल्याला घ्यायला आलो आहे ना, त्यामुळे आपण त्याच्याकडून आनंदाने घेतलं पाहिजे. तो त्यांच्यातला आहे असं वाटलं पाहिजे. श्रोत्यांना आपलासा करणारा असला पाहिजे, म्हणजे निर्भयपणानं श्रोते त्याच्याजवळ जातील. श्रोत्यांमध्ये आणि हरिकथा निरूपणकारामध्ये अंतर असता कामा नये असं त्यांनी सांगितलं. अशा खूप साऱ्या सूचना त्यांना दिल्या. आणि शेवटी हरिकथेची गोडी खूप छान असते. एकदा लागली, एकदा आवड निर्माण झाली की अगदी सगळी कामं सोडून हरिकथा निरूपणाला
ती मंडळी जातात असं आपल्याला कळेल. तर ते करावं. हरिकथेसाठी सगळ्या प्रकारच्या जो काही आपला आळस असेल, झोप असेल, आणखीन काही असेल तर ते सगळं सोडून द्यावं आणि हरिकथेला महत्त्व द्यावं. भगवंताच्या नामावरचा विश्वास आपण वाढवावा. त्याला असं ज्याला जमतं आणि असं ज्याला दुसऱ्याकडून करून घेता येतं तो खरा हरिकथा निरूपणकार आहे. असा फार मोठा विचार या समासात समर्थाला सांगायचा आहे. दिसायला वरवरचं कीर्तनकार, हरिकथा किंवा कवित्व हे असं जरी दिसले तरी आत आपण खोलवर गेलो की समर्थांना काय सांगायचं आहे ते आपल्याला कळतं. परमार्थाकडे श्रोता कसा वळेल याच्यासाठीचा प्रयत्न असायला हवा असा विचार याच्यामध्ये आहे. आता आपल्याला हे सगळं चातुर्याने आपल्यामध्ये पण आणायचं आहे. तो चातुर्य लक्षणाचा समास पुढल्या वेळेला घ्यायचा आहे. तर आपण बुधवारी पाहूया. तव स्मरण संतत स्फुरणदाया मागडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो स्वदेशहित रक्षणा विणदुजी कथा नावडो तुझ्या समय्यामुची तनुही देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.